नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरिदास जवादे, डायरेक्टर ऑफ सर्वोदय अकॅडमी. ट्रिकी मॅथ्स या ऑनलाईन क्लासमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आता आपण आज जो महत्त्वाचा जो घटक आहे मॅथ्समधला तो म्हणजेच पर्सेंटेज हा मी तुमच्या समोर पूर्ण समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज पार्ट 1 बद्दल बोलू आपण आणि काही दिवसातच तुम्हाला नक्कीच पार्ट 2 चा व्हिडिओ भेटून जाईल. परंतु पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला जो एक रोडमॅप सांगणार आहोत की कशा पद्धतीने मला समजून सांगतोय त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. तर पर्सेंटेज हा टॉपिक आज आपण तुमच्या समोर ठेवत असताना तुम्हाला 15 ते 16 प्रश्न मी आज शिकवणार आहोत. 15 ते 16 म्हणजे सो सफिशियंट फॉर अंडरस्टँडिंग द पर्सेंटेज टॉपिक. आणि मराठीमध्ये समजून सांगणार म्हणजेच मराठी मीडियमची जे मुलं आहे तुम्ही ज्यांना मराठी खास करून कळतं, बोलल्यानंतर कळतं, ते मग इंग्लिश मीडियमचे असो की मराठी मीडियमचे असो, ज्यांना मराठी समजतं खास करून, तर त्यांना नक्कीच समजेल, कारण मी दोन्ही लँग्वेजमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पर्सेंटेज या टॉपिकचं पहिले महत्त्व समजून घ्या. पर्सेंटेज हा टॉपिक येणाऱ्या दिवसांमध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा आहे त्यामध्ये एमपीएससी, यूपीएससी, बँक, एसएससी, रेल्वे, विविध स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती म्हणू शकता, तलाठी, ठीक आहे, म्हणजेच ग्रुप बी, ग्रुप सी, तलाठी, त्यानंतर विविध परीक्षांमध्ये पर्सेंटेज हा टॉपिक आपण बघतोय की कितीतरी प्रश्न असतात त्याच्या आधारावर. आणि याची जर समजा टर्मिनॉलॉजी, याचे जे शब्द आपल्याला समजायला लागले तर याच्या आधारावर असणारा जो समोरचा टॉपिक आहे जसं प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, हे टॉपिक तुम्हाला समजायला लागतं. तर या दिवसांमध्ये नक्कीच मी तुम्हाला काय ट्रिकी मॅथ्स च्या माध्यमातून नक्कीच समजेल अशा पद्धतीने तुमच्या समोर आणणार. तर जर हे समोर जाऊन तुम्हाला असे व्हिडिओ जर आवडले तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही प्रेरणा मिळतील आणि मी विविध असे व्हिडिओ जे स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड असणारे मी तुमच्या समोर आणतो. तर मित्रहो, पर्सेंटेज हा टॉपिक जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतो तर नक्कीच असणारे जे शब्द, वाक्य, दॅट इज इंग्लिशमध्ये आपण टर्मिनॉलॉजी म्हणतो. जर ही टर्मिनॉलॉजी तुम्हाला समोर म्हणजे समजली तर समोर येणारे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित समजतील. तर माझी एक आशा अशी राहते की तुम्ही प्रत्येक एक शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा. तर आपण बऱ्याचशा काळापासून पर्सेंटेज या टॉपिकचा सिम्बॉल म्हणजेच असा, या सिम्बॉलचा अर्थ काय होतो? 1/100. दॅट मीन्स मी जर असा x% लिहिला याचा अर्थ काय झाला? x/100. x/100. आता मला सांगा, मी ते x/100 लिहिलाय, दॅट मीन्स 1/100. तर 100चा आधार घेऊन आपण लक्षात घेऊन राहिलो. म्हणजेच कोणाला असं वाटेल की 100च का, 1000 का नाही, तर आपण 1000 पण घेऊ शकतो. म्हणजेच पण त्यावेळेस म्हणायला लागेल पर 1000. तर आता काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. कोणत्याही टॉपिकमध्ये त्या टॉपिकचा डाट्याचा सारांश दडलेला असतो. तर थोडं व्यवस्थित समजणे. इथं बघा, आता जसं पर्सेंट म्हटल्यानंतर पर आहे आणि नंतर काय लिहिलंय? सेंट लिहिलंय. पर म्हणजे काय होतो? फॉर एव्हरी. आणि सेंट म्हणजे काय होतो? इट इज द फ्रेंच वर्ड दॅट मीन्स द सेंचुरी. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? फॉर एव्हरी 100. म्हणजेच अख्खं जग 100चा आधार घेऊन प्रश्न लक्षात घेतात. मग आता 100चा आधार घेऊन लक्षात घेत असताना असं का होतं? कारण आहे काही मला थोडंसं महत्वाची इन्फॉर्मेशन सांगतो, त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, जेणेकरून प्रत्येक एक जो समोरचा प्रश्न आहे तो सोपी जातील. तर तुम्ही जर समजा शालेय जीवनामध्ये या 10वीच्या परीक्षामध्ये या 12वीच्या परीक्षामध्ये जे काही तुमचा समजा 600 मार्काचा पेपर आहे आणि त्याच्यापैकी 450 मार्क्स मिळाले तुम्हाला, आणि 450 मार्क्स मिळाल्यानंतर तुम्ही जेव्हा घरी घेऊन येता रिझल्ट, तर रिझल्ट घेऊन आल्यानंतर तुम्हाला घरचे या बाहेरचे लोक कोणी जेव्हा विचारतं तर काय विचारतं? किती मार्क्स मिळाले असं विचारतं का? नाही. तुम्हाला विचारलं जातं किती पर्सेंट मिळाले, किती पर्सेंट मिळाले. मग किती पर्सेंट मिळाले हे जर गोष्ट त्यावेळेस जर लक्षात आली असेल तर आज नक्कीच हा टॉपिक सोपी जाईल. आणि नसेल लक्षात आलं तर बघा इकडे. परंतु सर्वांना माहित आहे, कारण आपले स्वतःचे मार्क्स आहे नेहमी, तर तेच नेहमीचा जो फंडा आहे तो फंडा जर तुम्ही आज आपल्या पर्सेंटेज या टॉपिकसाठी जर लावला तर म्हणजेच काय, मग इथे मग लावण्याचं आहे की 600 पैकी एखाद्याला जर 450 मार्क्स मिळाले तर दॅट मीन्स द 450. मग मला काय म्हणायचंय की काय काढायचंय? पर्सेंटेज काढायचंय. पर्सेंटेज काढायचं म्हणजे 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 100 ने मल्टिप्लाय केलं
आता सर्वात महत्वाची गोष्ट येतं ते म्हणजेच काय, तर छेदामध्ये कोणती व्हॅल्यू लिहायची. इथे तुलना ज्या व्हॅल्यू सोबत करते ती छेदामध्ये आली पाहिजे. म्हणजेच कोणासोबत तुलना होती, 600 पैकी. कारण 600 पैकी किती मिळाले, 450 मिळाले. तर म्हणजे 100 आला किती, याचा अर्थ शेकड्या किती, याचाच अर्थ काय, टक्केवारी. म्हणून इथे मराठीमध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे टॉपिकचं नाव शेकडेवारी, आणि त्यालाच हिंदीमध्ये प्रतिशत. म्हणजे जेणेकरून कोणी एसएससी रेल्वेच्या परीक्षा देणारे असेल तर हिंदीमध्ये पण शब्द माहित पाहिजे, म्हणून इथे लिहून दिलेलं आहे प्रतिशत. तर आता याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर काय होईल, 75%. किती होणार, 75%. म्हणजेच तुम्हाला 450 मार्क्स म्हणजेच किती, 75%. काय काय केलं इथं लक्ष द्या व्यवस्थित, की 450 मार्क्स मिळाले, पर्सेंट काढायचे होते म्हणजे 100 ने मल्टिप्लाय केलं, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय केलं, 600 लिहिलं. यानंतर लक्षात ठेवा की हे जे टर्मिनॉलॉजी वारंवार का सांगतोय, कारण हेच महत्वाचे आहे. तर आता आपण विचारात घेतलं होतं की प्रत्येक यामध्ये जे टर्मिनॉलॉजी आहे शब्दानुसार म्हणजे प्रश्नानुसार आपण लक्षात घेऊ. आता 75% मार्क्स मिळाले, म्हणजे याचा अर्थ असा झाला की 450 चे पर्सेंट किती, तर म्हणजे 100 आणि त्याला मल्टिप्लाय केलं आपण, आणि छेदामध्ये काय केलं, 600 घेतले. म्हणजे कोणा किती पैकी, 600 पैकी. तर आता आपल्याला जे सापोरचे शब्द टर्मिनॉल आणि जे शब्द म्हणजे वाक्य ते समजण्यासाठी आणि कॅल्क्युलेशन सोपी जाण्यासाठी काही प्रश्न जे आपण घेऊ आणि त्याच्या माध्यमातून समजून सांगू. पण तत्पूर्वी थोडं काही फ्रॅक्शनल इक्विव्हॅलंट आहे जे कॅल्क्युलेशनसाठी कामात येतं ते आपण पहिले समजून घेऊ. जसं मी तुम्हाला म्हणेल होते की 100% म्हणजे काय होतं की 100/100 सो यावरून म्हणजेच याचा अर्थ काय झाला, 1. म्हणजेच संपूर्ण व्हॅल्यू दॅट इज द 1. त्यानंतर टाइम अँड वर्क सारखे जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला पर्सेंटेजचा वगैरे वापर करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते, आणि सोप्या पद्धतीने आपण बघू. इथे एलसीएमची मेथड आहे आणि पर्सेंटेजची मेथड आहे. कोणत्याही पद्धतीने आपण जरी केलं तरी सोपी जाणार आहे. तर आपण तिथे त्यानंतर बघू. पहिले समजलं पाहिजे की याचा उपयोग किती होतो. तर 100% म्हणजेच काय, तो 1. म्हणजे संपूर्ण व्हॅल्यू म्हणजे 1. त्यानंतर 90% म्हणजेच 9/10. करत चौघ असेल. 90% म्हणजे 9/10 म्हणजे 90/100. मग 80% म्हणजे 4/5. 75% म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला वारंवार दिसेल परीक्षेला, 3/4. 75% 4 मधले 3 भाग, 4 मधले 3 भाग. 60% म्हणजे 3/5. 50% म्हणजे 1/2. हे पण वारंवार परीक्षेला असतं, लक्ष द्या. त्यानंतर 40% म्हणजे 2/5. 30% म्हणजे 3/10 म्हणजे 30/100 दॅट इज 3/10. 25% म्हणजे 1/4 म्हणजेच एकामधला चौथा भाग. आपण बऱ्याचशा वर्षापासून या गोष्टी वगैरे समजत आलो. एकातला चौथा भाग जाते तर 25% आणि 1/4. परीक्षेला कॅल्क्युलेशन्समध्ये बऱ्याच वेळा राहते. तसंच हा 20 व्हॅल्यू 20% म्हणजे 1/5. तर हे सर्व फ्रॅक्शन इक्विव्हॅलंट समजून घ्या आणि पाठ करा. प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. प्रॅक्टिस करावं. शेवटपर्यंत माझा हा शब्द असतो, प्रॅक्टिस करा. तर प्रॅक्टिस आवश्यक आहे मॅथ्समध्ये. तर 10% म्हणजे 1/10. त्यानंतर 5% म्हणजेच 5/100. 5/100 म्हणजेच 1/20. तुम्ही इथूनही लक्षात घेऊ शकता, मला इन्व्हर्समध्ये जोडू शकता. त्यानंतर 4% म्हणजे काय, आता जसं इथे पाहिलं तसं 1/20. त्याच्यानंतर 3% म्हणजेच 3/100. त्याच्यानंतर 2% म्हणजेच 1/50. त्यानंतर 1% म्हणजेच काय, 1/100. म्हणजे 100चा एक भाग म्हणजे 1%. तर आपण कोणत्याही व्हॅल्यूचा एक भाग म्हणजे 1% असं लक्षात घ्या. ठीक आहे. हे जेवढे काही फ्रॅक्शनल इक्विव्हॅलंट आहे हे व्यवस्थित समजायचं, जेणेकरून काय होतील की स्पीड वाढेल आणि कमी वेळामध्ये कॅल्क्युलेशन होईल. तर आपण आता समोरचे जे शाब्दिक उदाहरण आहेत त्याच्याकडे वळू आणि काही प्रश्नांमधून टर्मिनॉलॉजी आणि बऱ्याचशे कॉन्सेप्ट ट्रिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ जेवढे प्रश्न मी केले. तर तुमचा पहिला प्रश्न आहे. पण आता पहिला प्रश्न बघून राहिलेला आहे, 500 पैकी 230 म्हणजे किती टक्के. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की टर्मिनॉलॉजी म्हणजेच काय. आता आपल्याला एक एक शब्द समजायचा आहे. एक एक शब्द समजला की आपोआप समोरचे वर्ड प्रॉब्लेम सोपी जातील. इथं पैकी म्हणजे काय, आउट ऑफ 500 मार्क्स गेट 230 मार्क्स.
म्हणजेच आता तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे की किती टक्के मार्क्स मिळाले. तर म्हणजेच आता तुम्ही पैकी हा शब्द म्हणजे आउट ऑफ म्हणजे कोणापैकी 500 पैकी किती मिळाले 230. आताच आपण लक्षात घेतलं होतं. तर 230 चे टक्के काढायचे म्हणजे इंटू 100 डिवाइड बाय 500. आता याला जर कॅल्क्युलेट केलं तर काय होईल 46%. आणि याला कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन करत असताना बरोबर कशा रेषा मारायच्या त्या इकडे लक्ष द्या. 5 चूक 20 आणि 5 सकम 30 तर 46%. म्हणजे 500 पैकी 230 म्हणजे किती टक्के तर 46%. हा पहिला प्रश्न झाला. तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला ज्याचे टक्के काढायचे होते त्याला वरती आपण अंशामध्ये लिहिलं आणि टक्के काढायचे म्हणून 100 निघूनलं आणि ज्याच्या पैकी काढायचे आहे तोच आपला छेदात गेला. म्हणजे ज्याच्यासोबत तुलना होती ती व्हॅल्यू छेदामध्ये लिहायची. मी वारंवार तेच सांगून आलो तुम्हाला की छेदामध्ये गेलेली जी व्हॅल्यू आहे ती कोणती राहणार, ज्याच्यासोबत तुलना होते ती राहणार. म्हणजे बिंदासपणे कोणतेही प्रश्न सॉल्व्ह करत असताना, कारण या टॉपिकचं जे महत्व आहे हे समोर कसं राहणार आहे. जसं तुम्ही एमपीएससीची परीक्षा देता, तुम्ही युपीएससीची परीक्षा देता तर सीसॅट राहणार तिथं. सीसॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट. त्यानंतर ग्रुप बी, ग्रुप सी, विविध परीक्षा आहेत. तुम्ही एसएससी, रेल्वे ह्या सर्वच परीक्षांना पर्सेंटेज टॉपिक महत्वाचं आहे. म्हणून आपण पहिलाच टॉपिक घेतला जेणेकरून हाच टॉपिक मधून कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. तर सेकंड क्वेश्चन 40-50च्या किती टक्के. तर आपल्याला 40 बद्दल माहिती विचारल्या गेलेली आहे. 40 गुणीला 100 करणार भागीला 50 करणार. असं का करतो, कारण 40 बद्दल विचारलं जात आहे. काय विचारलं जात आहे, टक्के विचारलं जात आहे. म्हणून 100 मल्टिप्लाय केलं आणि कोणाच्या तुलनेमध्ये तर 50 खाली गेले. या पद्धतीनं 80% दिसून राहिले आहे. तर आपले हे 2 प्रश्न झाले. पुन्हा तिसऱ्या प्रश्नाकडे बघू म्हणजे जेणेकरून काय होतील बेसिक एक क्लिअर होत जाते. तिसरा प्रश्न आहे आपला 400चे 6% म्हणजेच 600चे किती टक्के. तर इथे वाचल्या समजून जाईल जर ज्याला थोडंफार कळतं. 6/24 400चे 6% म्हणजे 24. मग 24 हे 600चे किती टक्के. 24 हे 600च्या किती टक्के. तर आपण जर समजा 24चे टक्के काढायचे आहे म्हणजे 24ला 100 निघूनणार कोणाच्या तुलनेमध्ये 600च्या. तर 600 खाली म्हणजेच 4%. अशा पद्धतीने आपल्याला डायरेक्ट काढते. याला जर मांडायचं असेल तर मांडू शकता. याला कसं मांडू शकाल मांडायचं राहिलं तर 400चे 6% म्हणजे काय इक्वल टू 600च्या किती टक्के म्हणजे x%. है ना, माहित नाही तर किती पर्सेंट x%. याला जर आपण सॉल्व्ह केलं असे 0 काय झाले कटले. बरोबर कोणाला कोणतं काटायचं ते लक्षात घ्या. आणि आता इकडली व्हॅल्यू इकडे आली तर काय होतं, अंशातली छेदात जातं आणि छेदातली अंशात जातं जर गुणाकारामध्ये असेल तर. आणि आपण त्यापेक्षा सर्वात जास्त असं लक्षात घ्यायचं कमी मार्क होण्यासाठी या एका स्टेपमध्ये होण्यासाठी वरच्यावर अंशातल्या अंशात कटतात आणि छेदातले छेदामध्ये कटतात. म्हणजे x बरोबर काय मिळाले 4%. x बरोबर 4%. तर आता एवढं सारं करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेला वेळ कमी असतो, वेळेनुसार विचार करावा लागेल. डायरेक्ट जर आपल्या लक्षात येत आहे 400चे 6% म्हणजे 24 म्हणजे काय इक्वल हे काय हे 600च्या किती टक्के. तर 24 गुणिले 100 भागीला 600 तर 4%. तर अशा पद्धतीने हा प्रश्न समजला असेल म्हणजे ही भाषा तुम्हाला लक्षात आली असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट 4था नंबरचा प्रश्न काय लिहिलेला आहे. 4था नंबरचा प्रश्न 1200चे 8% बरोबर 400चे किती टक्के. 1200चे 8% म्हणजे 400चे किती टक्के. काय आहे इथे लिहिलेलं पाहायला पूर्ण लक्षात यायला पाहिजे की 1200 हे 400चे किती टक्के 400चे किती पट आहे 3 पट आहे. 1200 हे 400च्या 3 पट आहे म्हणजे 4 तिरी 12 तर मग 8 तिरी 24%. जर असं नाही समजलं तर तुम्ही असं करू शकता 1200चे 8% पहा. दोन्ही पद्धतीने याच्यासाठी समजून सांगत आहोत. ओरलही सांगून राहिलो आहे आणि बोर्डवर पण, कारण ओरलची जी हॅमरिंग होतं त्यामुळे खूप ग्रास्पिंग होत असतं. तर आपण ओरलही बघू आणि बोर्डवर पण बघू. 400चे किती टक्के म्हणजे 400 गुणीला काय तर x%. 400 गुणीला x%. कळलं का. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. सरळ सरळ आपल्याला दिसूनच राहिले सारे 0 करून राहिलेलं आहे. मग इथे बघा मी आताच सांगितलं इकडं तिकडे आणण्यापेक्षा जर कटत असेल तर कटून टाका. 4 दुनी 8 12 दुनी 24 आणि पर्सेंटेज सांगायचे होते म्हणजे x बरोबर 24%. या पद्धतीने आपल्याला जर समजलं असेल की 1200चे 8% म्हणजे 400चे किती टक्के तर 24%. तर तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. समजण्यासाठी समीकरण कसं मांडायचं समजण्यासाठी मी एवढं सारं करून दाखवलं आणि ओव्हरऑल पण सांगितलं. 1200 जसे 400च्या 3 पट आहे तर 8च्या 3 पट किती 24 तर व्हॅल्यू तुमची 24 तर डायरेक्ट पण लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला जर असं वाटलं की काही याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहे म्हणजेच समजण्यामध्ये या तुम्हाला असं वाटलं की काही अडचणी येऊन राहिलेल्या आहेत
तर तुम्ही मला इथे हा जो नंबर दिलेला आहे या नंबरवर कॉमेंट्स करू शकता किंवा तुम्हाला काही मेसेज पाठवायचा आहे मेसेज पण पाठवू शकता, त्याचा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर जर पुन्हा तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला तर तुम्ही एक काम करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होतील की मला प्रेरणा मिळेल आणि मी पुन्हा तुमच्यासमोर चांगले व्हिडिओ आहे. हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि मी हा प्रयत्न करत आहोत ह्या कोरोनाच्या सुट्ट्यांमध्ये की जेवढ्यात जास्तीत जास्त व्हिडिओज तयार करायचे आहेत तेवढे करील आणि व्यवस्थित. जसं आता पर्सेंटेज झालं, पर्सेंटेजशी रिलेटेड असणारा प्रॉफिट अँड लॉस तो पण टॉपिक तुम्हाला मी त्या पण टॉपिकवर जो व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ पण अपलोड करेल. त्यानंतर डिस्काउंट, त्यानंतर आणि यानंतर मी व्हिडिओ टाकणार आहोत तो व्हिडिओ म्हणजेच हिंदी आणि इंग्लिशमध्ये टाकणार. तर स्पेशली SSC, रेल्वे आणि बँकवाल्यांसाठी पण फायद्याचा राहतो. तर बघूया किती तुम्ही मला प्रेरणा देतात, तर मी तुम्हाला तर पूर्ण एफर्ट्स लावून सांगण्याचा प्रयत्न करेन आणि अशा शॉर्ट ट्रिक्स शिकवेल की जेणेकरून तुम्ही म्हणजे युनिव्हर्सल फंड, माझे ते युनिव्हर्सल फंड आहे आणि युनिव्हर्सल फंड म्हणण्याचा अर्थ काय की असं कचऱ्यासारखं नाही, खूप व्यवस्थित तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. 10-12 वर्षाचा अनुभव आहे, त्याचा तुम्हाला पूर्ण फायदा करून देईल. तर बघा 5वा प्रश्न मी तुम्हाला काय दिलेला आहे. रामचा पगार सलमानपेक्षा 25% जास्त आहे, तर सलमानचा पगार रामपेक्षा किती टक्क्याने कमी आहे. आता काय सांगतो ते लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला शाब्दिक उदाहरणं खास करून या पर्सेंटेज टॉपिकचे सॉल्व्ह करायचे आहे, जिथं 100चा आधार घ्यायचा, तर मी काय सांगतो 2 पॉईंट आहे, दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. पहिला पॉईंट असा आहे की एखाद्या प्रश्नामध्ये जर पर्सेंटेज असं लिहून असेल म्हणजे कोणतीच व्हॅल्यू नाही आहे, जसं ह्या प्रश्नामध्ये आहे, तर घाबरून जाण्याची गोष्ट नाही आहे की अरे कसं काढू व्हॅल्यू नाही. तर पर्सेंटेज असेल तर 100चा आधार घ्यायचा आणि प्रश्न सॉल्व्ह करायचे, सोपी जाते. मी तुम्हाला समजून सांगणारच आहोत कशा पद्धतीने लक्षात घ्यायचं ते. आणि जर एखाद्या प्रश्नामध्ये पर्सेंटेज आणि व्हॅल्यू लिहून आहे तर त्या व्हॅल्यूच्या आधारावर नाही तर एक्स घेऊन डिपेंड ऑन दॅट क्वेश्चन, त्या क्वेश्चनच्या आधारावर तुम्ही लक्षात घ्याल कसं व्हायचं. असे 2 टाईपचे जास्तीत जास्त प्रश्न राहणार आहे आणि सोपी जाणार. मी तुम्हाला खूप सोपी करून सांगणार आहोत, बघू आपण. तर मी इथे हा प्रश्न समजून सांगत असताना कॉन्सेप्ट आणि ट्रिक दोन्ही समजून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. आता इथे राम आणि सलमान असे आपण 2 पार्ट घेतले, जिथे ए आणि बी, वारंवार ए आणि बी येण्यापेक्षा राम आणि सलमान. मला बरं वाटते राम राज्यवाला आणि आपला सलमान बिंग वुमनवाला है ना. तर आज जसं यांनी बऱ्याचशी मदत केलेली आहे कोरोनाच्या सुट्ट्यामध्ये, तर आपण आपलं काम काय, स्टे होम स्टे सेफ, प्रशासनाला पण आपण सपोर्ट करायला पाहिजे. बघू, दुसरं काही इलाज नाही आहे. तर कॉन्सेप्ट आणि ट्रिक्स. तर कॉन्सेप्ट सांगणार आपण. तर कॉन्सेप्ट काय सांगणार, समजा आपल्याला पगार माहित नाही, मी सांगितलं 100चा आधार घ्या, तो कोणाचा पगार घ्यायचा, रामचा घ्यायचा की सलमानचा घ्यायचा हे महत्वाचं आहे. दिलेल्या प्रश्नामध्ये काय माहिती दिली आणि काय काढायचंय, काय काढायचं आहे त्याच्यापूर्वी काय दिलेलं आहे. पहिले तर आपलं टार्गेट असलं पाहिजे काय काढायचं आहे, मग काय दिलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये कोण मेन घेतलेला व्यक्ती ज्याच्यासोबत तुलना होत आहे तो मेन. कोणासोबत तुलना होत आहे, सलमानसोबत तुलना होत आहे. म्हणजेच इथे सलमानचा पगार तुम्हाला 100 रुपये घ्यावा लागेल, सलमानचा पगार 100 रुपये घ्यावा लागेल. तर मग रामचा पगार किती होईल, मग रामचा पगार तुम्हाला आता ओरल एखाद्याला जसं म्हटलं पर्सेंटेज वगैरे थोडंफार समजून राहिलं तर तो काय करून अरे चला 25% जास्त आहे, म्हणजे सलमानचा पगार जर 100 रुपये आहे तर म्हणजे रामचा पगार किती होणार 125 रुपये. परंतु हे 125 रुपये आणि कोणत्याही प्रश्नामध्ये जर समजायचं आहे 125 डायरेक्ट, तर कसं करायचं 25 वेगळे काढा आपण त्याच्यात टाका, असं नाही करत राहायचं, डायरेक्टच समजायचं 25% वाढ झाली आहे म्हणजेच 125% होणार. 25% जर घट झाली असती तर काय होणार 75% होणार. तर मग सलमानवर 25% वाढ होत आहे, म्हणजे सलमान म्हणजे 100 रुपये आणि 125% म्हणजे सलमानच्या 125% असं त्याचा अर्थ झाला. तर आपल्याला डायरेक्ट 125 रुपये इथे रामचा पगार दिसेल. मग आता प्रश्नाकडे वळल्यानंतर लक्षात येऊन राहिलं सलमानचा पगार रामपेक्षा किती टक्क्याने कमी आहे. सलमानचा पगार रामपेक्षा किती टक्क्याने कमी आहे, म्हणजे इथं बघा किती टक्क्याने कमी, किती टक्क्याने जास्त, कितीनी वाढ, कितीनी घट, कितीनी हारला, कितीनी जिंकला, किती नफा, किती तोटा, या सर्व गोष्टींमध्ये डिफरन्स काढायचा असतो, सबट्रॅक्शन करायचं असतं. तर तुम्हाला हे थोडं समजलंय पाहिजे, हे टर्मिनॉलॉजी समजली समोरचे शब्द सोपी जातात. तर आता इथे मग मला सांगा, मी म्हणून राहिलो डिफरन्स काढायचं. डिफरन्स काढायचं म्हणजे कोणामध्ये आहे दोघांमध्ये, तर 125 मायनस 100. मग काय काढायचं यांचं टक्के काढायचे आहे, म्हणजेच काय तर 100 नि गुणाकार,
मी मगाशीच सांगितलं, अशी भाषा जर तुम्हाला समजायला लागली तर आपोआपच प्रश्न सोपी व्हायला लागेल. तर 100 गुणाकार मग कोणाच्या तुलनेमध्ये होत आहे प्रश्नामध्ये बघा, सलमानचा पगार रामपेक्षा, कोणापेक्षा? रामपेक्षा. इथे रामपेक्षा म्हटलं गेलेलं आहे म्हणून रामची व्हॅल्यू खाली येते. तर कोणासोबत तुलना होत आहे? रामच्या पगारासोबत 125. मग आता तुम्ही याला सॉल्व्ह करा. 25 गुणिला 100 भागीला 125. 25 नी 125 ला भागीला 5चा, 5 नी 100 भागीला 20चा. म्हणजेच रामचा पगार आणि सलमानच्या पगारामध्ये जे तुलना विचारली आहे तर सलमानचा पगार रामपेक्षा 20% कमी. आता ह्या झाला कॉन्सेप्ट, परंतु आपल्याकडे परीक्षेला एवढा वेळ राहत नाही, डायरेक्ट पण आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. परंतु कॉन्सेप्ट महत्वाचं आहे, समोरचे शाब्दिक उदाहरण सॉल्व्ह करण्यासाठी. इथं ट्रिक्स कशी बनवल्या जाते, आणि ट्रिक्स म्हणजे काही वेगळे नाही आहे मित्रांनो. तुम्ही असं काही दादून जाऊ नका ट्रिक्स माहित पाहिजे ना असं तसं. ट्रिक्स म्हणजे दुसरं काही नाही, कॉन्सेप्ट जर माहित असेल ना, सर्वात शेवटची स्टेप दॅट मीन्स द ट्रिक्स. कोणताही टॉपिक घ्या तुम्ही, फक्त याच्यामध्ये फक्त बोलायचं कसं, मांडायचं कसं हे समजलं पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शन आवश्यक असते, म्हणून शिक्षक आहे. तर बघा इथे, तर मी तुम्हाला कसं सांगतो इथे काय शेवटची स्टेप लिहिली, 25 गुणिला 100 भागीला 125. रेट ऑफ ग्रोथ म्हणजे जे काही तुम्हाला वाढ आणि घट सांगून राहिलेले आहे. मग 125 कसे आले, तर 100 मध्ये प्लस केले किती, आर हा वाला. जर समजा कितीने कमी असं विचारलं असेल, किती टक्क्यांनी कमी, तर प्लस घ्या. किती टक्क्यांनी जर जास्त असं विचारलं असेल तर मायनस घ्या आणि सॉल्व्ह करा. तर याला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला नक्कीच इथे 20% भेटेल. ठीक आहे. तर तुम्हाला हे ट्रिक्स पण समजली असेल. समोर पुन्हा जे आपले प्रश्न आहेत ते आपण घेऊ, जेणेकरून ते प्रश्न घेतल्यामुळे बरेचसे कन्सेप्ट पुन्हा क्लिअर होतील. तर आपल्या टाईप 2 मध्ये 5वा प्रश्न मी तुम्हाला शिकवला. आता टाईप 2 मध्ये 6वा प्रश्न बघू. तर हा 6वा प्रश्न. आता इथे आपल्याला सलमान बद्दल घ्यायचा आहे. सलमानचा पगार टाईप 2 मध्ये 6वा प्रश्न. सलमानचा पगार रामच्या पगारापेक्षा 20% कमी आहे, तर रामचा पगार सलमानच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. इथे बघा, मगाशी आपल्या इथे किती टक्क्यांनी जास्त, किती टक्क्यांनी कमी. 20% कमी तर 20% जास्त असं नाही होणार. इथे तुलना कोणासोबत होतं ते महत्वाचं आहे. आता सलमानचा पगार इथे दिलेला आहे तुम्हाला रामच्या पगारापेक्षा 20% कमी म्हणून इथे रामचा पगार घ्या. कॉन्सेप्ट आपण बघू, कॉन्सेप्ट बघू. रामचा पगार 100 रुपये. तर मग सलमानचा पगार 100 रुपयावर 20% कमी म्हणजे 80%. सरळ 100 रुपयावर 20% कमी म्हणजे 80 रुपये. म्हणजेच किती रुपये, 80 रुपये. आता प्रश्न काय विचारला, किती टक्क्यांनी जास्त. मी कमी विचारू, जास्त विचारू, है ना, हार विचारू, जीत विचारू, वाढ विचारू, घट विचारू. मी काय सांगितलं, फरक घ्या म्हणजे काय, 100 मायनस 80. आणि टक्के विचारत आहे म्हणजे 100 गुणाकारात आलेच पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. टक्के विचारत आहे म्हणजे 100 गुणाकारात आले पाहिजे. मग कोणाच्या कम्पेअर मध्ये होत आहे ते प्रश्नात बघायचं. बघा, रामचा पगार सलमानच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त. रामचा पगार सलमानच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त. कोणापेक्षा विचारत आहे, सलमानच्या. सलमानची व्हॅल्यू किती मग इथे, किती टक्क्यांनी जास्त. रामचा पगार सलमानच्या पगारापेक्षा, तर इथे सलमानचा पगार किती, 80 रुपये. तुम्ही याला जर कॅल्क्युलेशन केलं तर 20 into 100 डिवाइड बाय 80 म्हणजे 25. या पद्धतीने तुम्हाला इथं लक्षात येत आहे 25% नी जास्त. कोणाचा पगार, रामचा पगार सलमानच्या पगारापेक्षा 25% जास्त. आणि ट्रिक्स कडे जर वळायचं असेल तर ट्रिक्स मध्ये काय, इथे 25च्या ठिकाणी 20 घ्या आणि इथे काय करा, 80 घ्या. या पद्धतीने इथे तुम्हाला काय दिसेल, 25%. ठीक आहे, कळलं असेल. जर तुम्हाला हे 2 प्रश्न समजले असेल तर मी तुम्हाला 7वा प्रश्न जो परीक्षेला विचारला गेलेला आहे त्याला व्यवहारिक पद्धतीने पण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडं लक्ष द्या. तर टाईप 2 मधला आपण 3रा प्रश्न घेऊ. असे 2-3 प्रश्न झाले तर म्हणजेच काय समजून सांगायचं आहे आणि कशी आपल्याला शब्दरचना असल्यानंतर कसं लक्षात घ्यायचं हे सर्व गोष्टी कळेल. म्हणून मी थोडे जास्त प्रश्न घेऊन आलेलो आहे. तर थोडं तुम्ही इग्नोर न करता व्यवस्थित लक्ष ठेवून पूर्ण शिका. तर आता 7वा प्रश्न. जसं आता टाईप 2 मध्ये हा 7वा प्रश्न जो पाहून राहिलेला आहोत, तर याच्यापूर्वी जे 2 प्रश्न सोडवले ते याच सारखे होते. बाकी काही नाही, फक्त इथे साखर आली, तिथे पगार होता. तर मग आता इथे ट्रिक्सने जर तुम्ही सोडवतो म्हटलं तर लवकर होतं. सरळ R into 100 डिवाइड बाय 100 प्लस किती टक्के कमी आहे म्हणजेच काय, प्लस. तर म्हणजेच तुम्ही 30 into 100 डिवाइड बाय 100 प्लस 30 अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता. म्हणजेच इथे 30 into 100 डिवाइड बाय
130. एक शून्य गेला. 300/13. याला जर तुम्ही मिक्स फ्रॅक्शन केलं या पूर्णांक युक्त अपूर्णांक तर 13 × 26. त्याच्यानंतर इथे तुम्हाला 4 दिसेल म्हणजे 40, 33 49. मग उरले किती? 1. तर बाकी जे 1 आहे वरती आणि खाली 13. अशा पद्धतीने तुम्हाला 23 1/3%, 23 and 1/13% तुम्हाला इथे या प्रश्नाचं उत्तर दिसेल. याला आपण आता एक काम करू. काय होतं की फक्त असंच केलं आणि त्याला गेलं तर आपल्याला व्यावहारिक ज्याला मॅथमॅटिक्स म्हणतोय काय की या प्रश्नाचा उपयोग फक्त स्पर्धा परीक्षेतच नाही तर आपल्याला व्यवहारात पण व्हायला पाहिजे. व्यवहारात म्हणजे काय की तुम्ही जेव्हा किराणा दुकानात जाता आणि जर तुमच्याकडे 100 रुपये आहे परंतु साखरेच्या किमती 130 रुपये आहे. साखरेची किंमत काय आहे? 130. मग अशा वेळेस म्हणजे 30% जास्त आहे. दुकानदाराला तुम्ही काय म्हणणार? 100 रुपयाची साखर द्या. दुकानदार आपल्या कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करायला देऊन देईन. तुम्हाला जर कळलं की 130 रुपयाची 1000 ग्रॅम साखर जर आपल्यापाशी 100 रुपये तर किती ग्राम मिळायला पाहिजे. तर अशा वेळेस जर तुम्हाला व्यवस्थित जर तुम्ही शिकला असेल तर काढू शकाल आणि तेव्हा दुकानदारापासून जे 10-20 ग्राम तो कमी जास्त करेल तर त्यावेळेस तुम्ही बोलू शकता. अन्यथा तर आहेतच मग जसं चालतं ते चालू द्या असं होतं. तर तसं नाही तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित हळूहळू थोडं नॉलेज घेतलं तर फायदा भरपूर आहे आणि आपल्याला पण बऱ्याचशा गोष्टी कळतात. तर बघूया इथं आपण. तर मी तुम्हाला सांगून राहिलो आहे की कन्सेप्ट. ट्रिक्स तर झालंच, आपलं आन्सर मिळून गेलेलं आहे. कन्सेप्ट काय सांगणार? 1000 ग्रामला किती रुपये? 130 रुपये. तर तुमच्याकडे किती आहे? 100 रुपये. तर किती ग्राम साखर मिळेल? किती ग्राम साखर मिळेल तर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 1000 गुणिला 100 बरोबर आणि खाली 130. तर तुम्हाला इथं ग्राम मिळणार कारण इथं ग्राम आहे तिथं ग्रामच राहणार. म्हणजेच आता काय होऊन राहिलं कॅल्क्युलेशन जर केलं तर इथं तुम्हाला 10,000/13 ग्राम भेटेल. यावरून लक्षात येतं की 10,000/13 म्हणजे समथिंग 760च्या जवळपास तुम्हाला काय मिळेल? ग्राम मिळेल. आपण याचं पूर्ण कॅल्क्युलेशन नाही करू कारण आपल्याला ते आन्सर येतं की नाही ते सांगायचं बघायचं थोडं. तर बघू आता आपल्याला प्रश्नाकडे वळल्यानंतर आपल्याला लक्षात येऊन राहिलं एकूण खर्च तेवढाच राहणे. साखर किती टक्के कमी करावे म्हणजे दॅट इज द डिफरन्स. म्हणजेच काय की हे जे आपल्याला मिळणार 130 रुपयाला तर 100 रुपयाला एवढी मिळून राहिलेली आहे. तर आपल्या ह्या दोघांमधला फरक घ्यावा लागेल. म्हणजेच काय होईल? फरक घेत असताना आता आपण इकडे थोडं बघू. मी ही ट्रिक्स मिटवतोय. तुम्हाला इथे आन्सर जेवढा आहे 23 and 1/13 हे तुम्हाला काढून दाखवतोय कशा पद्धतीने या आपल्या प्रॅक्टिकल क्वेश्चनने. बघा इकडे प्रॅक्टिकल जे तुम्हाला इथं करून दाखवलं त्यानुसार कसं आन्सर येते ते बघू आपण. 1000 मायनस 10,000/13. आता पर्सेंटेज काढायचे होते म्हणून 100 ने मी गुणला आणि डिवाइड बाय कोणासोबत कम्पेअर होत होती इथे 1000 ग्रॅम सोबत. 1000 पेक्षाच कमी 1000 पेक्षा जास्त असं जाईल ना. याला जर कॅल्क्युलेट केलं 13,000 मायनस 10,000 म्हणजे 3,000. हे 3,000 झाले. हे 100 गुणाकारातले छेदामध्ये हे 13 आणि हे 1,000. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की इथे काय झालेलं आहे 300/13. आधी पण 300/13 आपला आला आहे आणि याचा अर्थ 23 1/13% असे त्याचा आन्सर. तर असे 3 प्रश्न आपण टाईप 2 मध्ये जे बघितलेले आहे त्या पूर्ण अभ्यास करा. काय समजून सांगितलं ते बघा म्हणजे व्यवहारही समजेल आणि कसं लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे ते पण लक्षात येईल. जे बघा मी तुम्हाला ट्रिक्स सांगितले. तर असे प्रश्न राहिले ते या पद्धतीनं. काही याच्यामध्ये क्युरीज राहिल्या तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आपण आता 8वा प्रश्न बघू. 8वा प्रश्न. आता आपला 8वा प्रश्न काय आहे? एक दुकानदार एका वस्तूची किंमत 10% वाढवतो व दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढवतो. तर 2 वर्षांनी त्या वस्तूची किंमत किती टक्क्यांनी वाढली असेल. आता टाईप 3 मध्ये मी जे तुम्हाला 3 प्रश्न समजून सांगणार आहोत त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातं. पर्सेंटेज आहे. ठीक आहे. पर्सेंटेज आहे म्हणजे काय? 100चा आधार घ्यावा लागणार आहे. मी तुम्हाला कन्सेप्ट आणि ट्रिक्स दोन्ही पद्धतीने समजून सांगणार. पहिली गोष्ट व्यवस्थित इथे लक्षात ठेवा की टाईप 3 मध्ये मी जे तुम्हाला प्रश्न शिकवणार आहोत ते प्रश्न आहे
सक्सेसिव्हली चेंजेसचे. सक्सेसिव्हली चेंजेस म्हणजे काय? सक्सेसिव्हली चेंजेस म्हणजेच क्रमाक्रमाने होणारा बदल. आता इथे क्रमाक्रमाने होणारा जो बदल आहे तर कसा बदल झाला बघा. इथे 10% वाढलं, मग त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी 10% वाढलं. तर असे प्रश्न जर सोडवायचे असेल तर फार सोपी पद्धत आहे. मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो, लक्ष द्या. एक कॉन्सेप्ट आणि दुसरं ट्रिक्स. समजून सांगण्याच्या पहिले जे मी तुम्हाला एक व्यवहारिक गोष्ट समजून सांगतो. समजा जर तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेले या बिग बाजारमध्ये गेले आणि तिथे एक शर्ट आहे, 100 रुपयाचं शर्ट आहे. 100 रुपयाचं शर्ट आहे. पहिल्या वर्षी किंमत किती वाढत आहे? 10%. म्हणजे किती रुपये वाढले? 10 रुपये वाढले. 10 रुपये वाढले म्हणजेच काय झालं नेमकं? 110 रुपये झाले. 10 रुपये वाढले म्हणजे काय झालं? 110 रुपये झाले. आता मला सांगा, पुन्हा तुम्ही दुसऱ्या वर्षी जाता, दुसऱ्या वर्षी सुद्धा 10% किंमत वाढली. तर इथे एखादा व्यक्ती तुमच्यापैकी कोणी गृहीत धरू शकते का, सर 10% वाढले म्हणजे पुन्हा 10 वाढले म्हणजे 120 रुपये झाले, है ना? परंतु तसं नाहीये. आपल्या गणितामध्ये सक्सेसिव्हली चेंजेस म्हणजे क्रमाक्रमाने होणारा बदल. असा जेव्हा प्रश्न तुम्हाला विचारला जातील तर तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचं आहे की जे 1 वर्षानंतर किंमत आली त्याच्यावर समोर 10% वाढली, असं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच मग 110 वर 10% वाढणं म्हणजे काय? 11 रुपये वाढणं. म्हणजे याचा अर्थ काय झालं? 2 वर्षानंतर त्या वस्तूची किंमत 121 रुपये झाली. आता इथे व्यवस्थित लक्षात ठेवा मी काय सांगतो. तर आता 100 रुपये किंमत होती, 121 झाली म्हणजे किती रुपये वाढली? त्या शर्टची किंमत किती रुपये झाली? 2 वर्षानंतर 121 म्हणजे किती रुपये वाढली? 21 रुपये वाढली. 100चा आधार घेतला म्हणून 21 रुपयाला तुम्ही 21% म्हणू शकता. तर डायरेक्ट 21% असं म्हणून द्यायचं. आता तेच इथं म्हणायचं आहे. जर तुम्हाला हे समजलं असेल तर हे सर्व सोपी जाते. बघा इकडे आता पहिले कॉन्सेप्ट म्हणजेच मी काय करणार इथे 100चा आधार घेणार, ठीक आहे, आणि त्याच्यावर 10% वाढवणार म्हणजे 110% होणार. मग आता ही जी किंमत आलेली आहे 1 वर्षानंतर याच्यावर पुन्हा 10% वाढणार म्हणजेच 110% झाली. म्हणजेच त्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला काय मिळेल? समोर 2 वर्षानंतर किती किंमत झाली ते मिळणार. म्हणजे हे 00 कटलं म्हणजे 11 गुणिले 11 121. आता तुम्हाला जर समजा कम्पेअर करायचंय तर -100 करा. -100 केल्यानंतर पॉझिटिव्ह जर आन्सर येत असेल तर वाढ झाली आणि निगेटिव्ह जर आन्सर येत असेल तर घट झाली. म्हणजेच काय झालं? 21 आहे, पॉझिटिव्ह आन्सर आलेला आहे म्हणजे याचा अर्थ 21% वाढ. किती टक्के वाढ? 21% वाढ. आता ही ट्रिक्सनी पण सॉल्व्ह करता येते. समजा जर आता इथे सोपी व्हॅल्यू आहे 10% असं बऱ्याच वेळा मिळते. एक वेळा परीक्षेला युपीसीला पण प्रश्न विचारला गेलेला होता की एका बकरीची किंमत 10% वाढवली, त्याच्यानंतर मग ती पुन्हा 10% वाढवून विकली तर किती टक्के वाढ जाईल? ऑप्शन मध्ये होतं काही म्हणजे 10% वाढली, मग 10% कमी करून विकली तर ऑप्शन मध्ये होतं काही बदल होणार नाही, मग 1% बदल होणार किंवा 2 म्हणजे 1% बदल होणार, 10% बदल होणार. अशा पद्धतीने जे ऑप्शन राहतील तर त्या ऑप्शनच्या वेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पहिली गोष्ट तर सारखी वाढ आणि सारखी घट होत असेल तर नक्कीच लॉस होतो. पण इथं दोन्ही याच्यात वाढ आहे परंतु एवढं सारं करण्यापेक्षा करून पहा, नाही का? तर ओरल होत असेल तर फार चांगलं आहे, नाही तर करून पहा. कशा पद्धतीने ट्रिक्स सांगतो ते बघा. आता इथे मी तुम्हाला जसं सांगितलं आहे तर ट्रिक्स काय आहे? सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे. काय कॅल्क्युलेशन आहे की वाढ झाली असेल तर प्लस मध्ये लिहा आणि घट झाली असेल तर मायनस मध्ये लिहा. म्हणजे इथे 10% वाढ प्लस मध्ये लिहिलं आहे आणि हे सुद्धा प्लस, दोन्ही प्लस प्लस. इथे प्लस साईन असतं म्हणजेच इथे काय होईल? 10 गुणिले 10 भागिले 100. ट्रिक्स आहे, कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे काय केलं मी इथे 10% वाढ झाली म्हणून 10 लिहिले प्लस मध्ये, जर घट असते तिथं मायनस साईन लावलं असतं त्याला. ही 10% वाढ झाली म्हणून प्लस मध्येच लिहिलं, जर समजा घट झाली असते तिथं मायनस मध्येच लिहिलं. तर मग आता तुम्ही इथे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला काय दिसते? 10 आणि 20 आणि प्लस 1 म्हणजेच 21. जर इथे आन्सर प्लस मध्ये दिसतंय तर याचा अर्थ वाढ, दॅट इज द इन्क्रीज, आणि मायनस मध्ये जर आलं तर याचा अर्थ घट, डिक्रीज. हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच इथे 21% वाढ, इथे सुद्धा तुम्हाला ट्रिक्स मध्ये दिसून आले 21% वाढ. याने काय होतं की थोडं कमी वेळामध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. परंतु हे पण फंडा तुम्हाला माहित पाहिजे. जर समजा थोडासा कंडिशनल कॉम्प्लिकेटेड प्रश्न जर विचारला तर तुम्ही याचा आधार घेऊन व्यवस्थित सॉल्व्ह करू शकाल. तर हा 8व्या नंबरचा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आता 9वा पण पाहू म्हणजेच तुम्हाला पुन्हा व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. बघू 9वा प्रश्न. 9वा प्रश्न तुम्हाला इथं दिसून राहिलेला आहे. 9व्या प्रश्नामध्ये लिहिलेला आहे एका बगीचाचा मालक आपल्या आयताकार बगीचाची लांबी 40% वाढवतो आणि रुंदी 20% कमी करतो. हा विचारलेलाच प्रश्न आहे.
तर नवीन बगीचाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल या घटेल. इथे बघा हा पण प्रश्न सक्सेसिव्हली चेंजेसचा आहे. हा पण प्रश्न सक्सेसिव्हली चेंजेसचा आहे. याला पण आपण दोन पद्धतीने विचारात घेऊ शकतो, कॉन्सेप्ट आणि ट्रिक्स. कॉन्सेप्टनी सॉल्व्ह केलं. आता इथे कोणाच्या लक्षात येईल की 40% वाढवतो 20% याचे ऑप्शन होते. एक ऑप्शन होतं की बगीचाच्या क्षेत्रफळात काही फरक पडणार नाही, बगीचाचे क्षेत्रफळ 12% वाढेल, बगीचाचे क्षेत्रफळ 12% घटेल, बगीचाचे क्षेत्रफळ 10% वाढेल, असे 4 ऑप्शन होते. समजा आता ह्या प्रश्नाला सोडवायचं आहे तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल सक्सेसिव्हली चेंजेसनुसार 100चा आधार घेणे, कारण पर्सेंटेज आहे. मी तर तुम्हाला ज्या 2 गोष्टी समजून सांगितल्या त्या लक्षात घ्या. पर्सेंटेज असेल तर 100चा आधार घ्या, म्हणजे 40% वाढ झाली म्हणजे 140% झालं. 20% घट झाला म्हणजेच काय होणार 80% झालं. आणि आपल्याला शेवट काय करायचंय फरक लक्षात घ्यायचा. फरक म्हणजे किती टक्क्यांनी वाढ या घट. तर आपण 100चा आधार घेतला होता म्हणून 100 मायनस करू आपण. जर समजा 100 मायनस केल्यानंतर प्लस मध्ये आन्सर येत असेल तर काय होईल वाढ होईल, आणि मायनस मध्ये आन्सर येत असेल तर घट होईल. बघू आपण. हे 2 शून्य इथे कटले. 14 गुणिला 8 8 80 8 चूक 32 म्हणजे 112. 112 मायनस 100 अशा पद्धतीने तुम्हाला इथे 12 लक्षात येत आहे. 12 हे पॉझिटिव्ह आले याचा अर्थ 12% वाढ. यालाच तुम्हाला जर समजा ट्रिक्सनी सॉल्व्ह करायचं असेल तर ट्रिकनी कसे सॉल्व्ह कराल तुम्ही. मगाशी सांगितलं मी तुम्हाला, वाढ झाली असेल तर प्लस मध्ये, घट झाली असेल तर मायनस मध्ये, म्हणजे 20% कमी म्हणजे घट झाली. मग आता इथे प्लस साईन, 40% वाढ 20% घट, मग डिवाइड बाय 100. कारण 100 सोबत आपल्याला तुलना करूनच राहिला. आता याचं कॅल्क्युलेशन करा. हे झाले 20, इथे 1 शून्य 1 शून्य हा शून्य कटला. 4 दुनी 8, 20 मायनस 8 दॅट इज द 12. 12 पॉझिटिव्ह आहे सो दॅट 12% वाढ. अशा पद्धतीने तुम्हाला हा पण प्रश्न लक्षात आला असेल. समजून घ्या बरोबर. इथे काय सांगितलं कॉन्सेप्ट, या कॉन्सेप्टने लक्षात आलं असेल. वाढ झाली असेल तेवढे 100 वाढले, घट झाली असेल तर तेवढा 100 घट झाली. इथे तुम्हाला थोडं कन्फ्युजन असेल, काही लोकांना कन्फ्युजन राहू शकते इथे. तर बघा इथे काय सांगतो, तर ज्या व्हॅल्यूची वाढ झाली त्याला प्लस मध्ये लिहायचं, इथे घट झाली तर इथे मायनस मध्ये लिहिलं. इथे समजा जर वाढ झाली असती तर काय केलं असतं ते प्लस मध्ये लिहिलं असतं. आता इथे बघा प्लस साइन, ज्याला डायरेक्ट कॅल्क्युलेशन समजते इथे त्या प्लसचं मायनस करू शकता, कारण प्लस मायनस मायनस होता. ठीक आहे, तर म्हणूनच आपण इथे मायनस घेतलं. आता ज्याला कॅल्क्युलेशन थोडं सोपी जातं तो पटापटा करेल, ज्याला नाही त्याने प्रॅक्टिस करा आणि समजून घ्या कसं केलं आहे. तर आता आपण 10व्या प्रश्नाकडे वळू. पुन्हा असाच एक प्रश्न बघू म्हणजे तुमची प्रॅक्टिस चांगली होती. बघा 10वा प्रश्न तुमचा. आपण सक्सेसिव्हली चेंजेस म्हणजे टाईप 3 बघत, त्याच्यानंतर एक टाईप 4 आहे, आणि त्यानंतर मग आपला जो व्हिडिओ आहे हा आपण थांबवू. मग पार्ट 2 मध्ये आपण पुन्हा 3 टाईप आणि काही एक्झामचे क्वेश्चन घेऊन पूर्ण कम्प्लीट करू या टॉपिकला. तर प्रत्येक एक प्रश्न समजला नाही तर रिवाइज करून पहा, आणि काही अडचणी आल्या तर मला मेसेज करा. बघू. गणिताच्या पुस्तकाच्या किमतीत 20% कपात केली त्यामुळे खप 10% वाढला, तर या व्यवहारात किती टक्क्यांनी वाढ या घट झाली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथे लक्षात येत आहे 2 पैकी कॅन्सर भेटेल. पॉझिटिव्ह आन्सर आलं तर वाढ आणि निगेटिव्ह आन्सर आलं तर घट. बघ, गणिताच्या पुस्तकाच्या किमतीत 20% कपात केली त्यामुळे खप 10% वाढला. 100चा आधार घेऊ. इथे बघा 20% कपात केली म्हणजे 80% होणार. मग त्यानंतर 10% वाढ झाली म्हणजेच काय होणार 110% होणार. आणि आपल्याला तुलना करायची आहे, कोणासोबत तुलना करायची आहे 100 सोबत, कारण 100चा आधार घेतला होता आपण. मग 100 ने मायनस केलं. 100 ने मायनस केल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन करा. ही बघा रेषा पण बरोबर कॅल्क्युलेशन करताना कशा मारतोय, तर त्यानुसारच तुम्ही 11 माठी 88 आणि इथे तुम्हाला दिसून राहिले -100. आता यावरून लक्षात येते इथे -12 कसं आलं मायनस मध्ये आलं, म्हणजे याच्यावरून लक्षात येते आपल्याला 12% घट झाली या व्यवहारामध्ये. हे ट्रिक्सनी सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला, म्हणजे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे सांगायचं म्हटलं तर तुम्ही इथे लक्षात घ्या 20% कपात म्हणजे -20, 10% वाढ म्हणजे +10. इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन कोणाला नाही समजत असेल तर इथे प्लस ठेवा, इथे 20 लिहा आणि इथे -10 लिहा आणि डिवाइड बाय 100. ठीक आहे, हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. हे कसं आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. कॅल्क्युलेशन केलं असता इथे तुमचा 00 कटलेला दिसून राहिला आहे. इथे -20 आणि +10 म्हणजे -10
आणि हे -2. -12 इथे -12 इथे -12 म्हणजे 12% घट. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. हा प्रश्न जर तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. मी आता समोरचा टाईप 4 तुमचा जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला असं वाटेल नक्कीच की आता पर्सेंटेज मधले आपले बरेचसे प्रश्न आपण इझिली सॉल्व्ह करू शकू. कारण टाईप 4 मध्ये काही व्यवहारिक क्वेश्चन टाकतोय जे डिफरन्सच्या आधारावर आहे. हा, तर बघू आपण. तर 11वा प्रश्न. तर 11वा प्रश्न बघा. रामने 30% संत्रे विकल्यानंतर त्याच्याकडे 630 संत्रे शिल्लक राहिले. तर त्याच्याकडे किती संत्रे होती? रामने 30% संत्रे विकल्यानंतर त्याच्याकडे 630 संत्रे शिल्लक राहिली तर त्याच्याकडे किती संत्रे होते? साधा प्रश्न आहे. पाहिल्याबरोबर लक्षात येऊ शकतात. परंतु ज्यांना लक्षात नाही आलाय त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या की कशा पद्धतीने समजून सांगतो. तो समजा तुमचा शॉप आहे, स्वतःचा शॉप समजायचा आणि प्रश्न सॉल्व्ह करायचा. मी तुम्हाला सांगितलं व्यवहारिक पद्धतीने लक्षात घेतलं तर नक्कीच सोपी जातं. स्वतः शॉप समजलं. समजा माझ्याकडे काही संत्रा आहे, म्हणजे मी माझ्याकडे संत्रा आहे, मी किती संत्र विकले? 30% संत्र विकले. विकल्याबरोबर लक्षात घ्यायचं टोटल व्हॅल्यू जे असतं, बेस व्हॅल्यू जे असतं ती काय असते? 100% असतं. म्हणजे पहिले माझ्याकडे 100% संत्र होते. आता मी काय केलं? 30% विकली. म्हणजे राहिलेच किती? 70%. झाला प्रश्न सॉल्व्ह. आता 70% जर समजा संत्र जर माझ्याकडे शिल्लक आहे आणि मी प्रश्नामध्ये व्हॅल्यू सांगून राहिलो 630 आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा. पर्सेंटेज तर 100चा आधार घ्या. पर्सेंटेज व्हॅल्यू ते व्हॅल्यू किंवा एक्सचा आधार घ्या. तुम्ही ते 100चा आधार घेऊ शकता आणि एक्सचा आधार घेऊ शकता किंवा व्हॅल्यूचा आधार घेऊ शकता. कसं सॉल्व्ह करू शकता. आता मी कसं समजून सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या व्यवस्थित. तर आता इथे समजा असा प्रश्न आहे तर डायरेक्ट लक्षात घ्या इथे की 70% संत्र म्हणजेच किती संत्र? 630. मी इथे मांडत कसं आहेत? डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. 70ला 630. 70ला 630. तर आपल्या दुकानात किती होती? त्याच्याकडे किती संत्रे होती? म्हणजे आधी किती होती? तर इथे 100ला किती? 100ला किती? हा क्वेश्चन मार्क आहे. याला जर सॉल्व्ह केलं तर आपलं सॉल्व्ह होतं. मी तुम्हाला सोपी करून सांगून राहिलेलो आहे. 70ला 630 तर 100ला किती? तर मग काय होईल? 630 गुणिले 100 भागीला 70. ठीक आहे. हा 0 7 9 63 म्हणजे किती आले? 900. तुम्ही एक्सचा आधार घेऊ शकता. एक्स संत्र होती. मग एकूण संत्र किती? एक्स. एकूण संत्र किती? एक्स. तुम्ही एक्सचा आधार घेऊन करू शकता. एक्स जर एकूण संत्रे होती याचा अर्थ काय? एक्स मधले किती विकले? 30% विकले. म्हणजे राहिले किती मग? 70%. मी का 70% घेतले? कारण शिल्लक आपल्याला 630 आणि 70% शिल्लक राहिले ना, तर मग इकडे लिहा 630 इज इक्वल टू. झाला प्रश्न सॉल्व्ह. म्हणजे एक्स बरोबर 630 गुणिले 100 भागीला 70. कसा विचार करू शकता तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कसं समजता. ठीक आहे. 900 असं समजलं असेल तर असं करा, असं समजलं असेल तर असं करा. परंतु ही मेथड सर्वात जास्त महत्वाची आहे. कोणताही प्रश्न ऑनलाईन मध्ये आन्सर निघून जातं. 70ला 630 तर 100ला किती? मोठे मोठे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. लेवलचे प्रश्न तुम्ही चांगल्या रीतीने सॉल्व्ह करू. 70ला 630 100ला किती? एवढ्याला एवढं ते एवढ्याला किती? हे बिलकुल पाठच ठेवा. एवढ्याला एवढं ते एवढ्याला किती? 70ला 630 तर 100ला किती? 70ला 630 तर 100ला किती? अशा पद्धतीने. हा झाला आपला 11वा प्रश्न. आता आपण 12वा प्रश्न. 12वा प्रश्न काय दिलेला आहे? एका निवडणुकीत 2 उमेदवारांपैकी 35% मिळालेला उमेदवार 6300 मतांनी पराभूत झाला तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते पडले? तुम्हाला लक्षात येत आहे निवडणुकीचा प्रश्न आहे. निवडणुकीचा प्रश्न म्हटल्यानंतर बरेचसे लोक निवडणुकीवर बोलतच राहतात नाही का? त्याला समजत नाही ते बोलतं. तर महत्वाचं हे आहे की आता बघू आपण की किती लोकांना मतदान म्हणजे काय आणि कोणाला किती मतदान मिळाल्यानंतर कोण किती मतांनी जिंकला आणि किती मतांनी हारला कसं काढता येतं है ना. हे जर समजलं तर समजा थोडंफार निवडणुकीचं नॉलेज आहे. बघू आपण इथे काय तर एका निवडणुकीत 2 उमेदवारांपैकी 35% मते मिळालेला उमेदवार 35% मते मिळालेला उमेदवार 6300 मतांनी पराभूत झाला तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते पडली? ठीक आहे. बघू आपण. आता सर्वांना एक गोष्ट समजणं आवश्यक आहे की
मी यापूर्वी टर्मिनॉलॉजी मध्ये समजून सांगितलंय किती टक्क्यांनी वाढ, किती टक्क्यांनी घट, किती टक्क्यांनी वाढ, किती टक्क्यांनी घट, कितीने हरला, कितीने जिंकला, कितीचा नफा, कितीचा तोटा, म्हणजे काय डिफरन्स, म्हणजेच फरक. जर हे समजलं असेल तर तुम्हाला इथे नक्की लवकर समजून जाईल. बघू आपण डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं. समजा जर 100% वोटिंग झालंय, किती टक्के वोटिंग झालं, 100%. त्यापैकी किती टक्के, 35% हारलेल्या उमेदवाराला मिळलं, म्हणजे सेकंड, कारण 2 उमेदवार आहेत. राहिलेलं आता किती, 65% म्हणतात, हे आहे पहिल्या नंबरच्या उमेदवाराला. आता बरेचसे विद्यार्थी इथे चुकतात. कितीने जिंकला, 65ने जिंकला, चुकीचं आहे. 65ने नाही जिंकला, फरक जो असेल तो तेवढ्याने जिंकला. म्हणजे इथे 65 आणि 35 मधला फरक आहे 30%. काय फरक आहे, 30%चा. 30%चा जर फरक आहे तिथे लक्षात घ्या व्यवस्थित. याचा अर्थ झाला 30 ला 6300, कारण हे 30%नी हारला, म्हणजे याचा अर्थ 6300 मतांनी पराभूत झाला. तर मग जिंकलेल्या उमेदवारास किती मतं पडले, जिंकलेला उमेदवार म्हणजे 65. तर 65 ला किती, अशा पद्धतीने विचारात घेऊ शकतो. म्हणजेच काय, क्वेश्चन मार्क्स इज इक्वल टू 65 इंटू 6300 डिवाइड बाय 30. याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला लक्षात येतं 3 2 7, 3 1 3 आणि हे 210 गुणिले 65, म्हणजेच तुम्हाला उत्तर मिळेल 13,650. तर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात घेऊ शकता डायरेक्ट. 2 उमेदवार असो की 3 उमेदवार असो, 3 उमेदवार जर असेल, काही प्रश्नांमध्ये तुम्ही जर चेक करा तर 3 उमेदवार दिसेल. 3 उमेदवार राहिला तिथं वैध अवैध असे पण प्रश्न आहे. आपल्याला काही पण प्रश्न परीक्षेला विचारला गेलेले आहे, ते नंतरचे आपण पाहू पुन्हा परीक्षेच्या प्रश्नांमध्ये. स्पेशली परीक्षेचे विचारलेले जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ते पण सोपी जातात, असं काही कठीण नाही जात. जिंकलेला उमेदवार जो असेल ना, त्याच्यासोबत बाकीच्या नंबरचा असो, 2 नंबरचा असो, 3 नंबरचा असो की 4थ्या नंबरचा असो, प्रत्येक एक व्यक्ती जो हारतो तो पहिल्या नंबर सोबतच हारतो. म्हणजे जो जिंकलेला असतो त्याच्यासोबतच हारतो. हे असं व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 13,650 इथे तुमचं उत्तर आलेलं आहे. असं बाकी काढाल तर तुम्हाला हे 2-3 आन्सर भेटेल वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जर विचार केला तर, नाही का, म्हणजे चुकीच्या पद्धतीनं. आणि जर तुम्हाला हे कायच संबंध नाही तर आहे 4था ऑप्शन, मग यापैकी नाही, आणि झालं मग 4था ऑप्शन जर समजा तुम्ही केलं, म्हणजे एक लक्षात घ्या, आता ऑप्शनची गोष्ट करतो, यापैकी नाही म्हणजे ऑप्शन पैकी नाही, असा पण व्यवस्थित अर्थ समजला पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये आजच्या घडीला जे प्रश्न विचारले जातात, लेवल काय आहे, लेवल फक्त प्रश्नातच नाहीये, लेवल ऑप्शन मध्ये पण आहे. ऑप्शन मधले पण शब्द समजले पाहिजे. यापैकी नाही म्हणजे ऑप्शन पैकी नाही, वरील पैकी नाही म्हणजे वरील दिलेला जो इन्फॉर्मेशन आहे त्याच्यापैकी नाही, असं तुम्हाला कळलं पाहिजे ना. बरेचसे टर्मिनॉलॉजी आहे ऑप्शन मधली, ते तुम्ही जे काढा, एका पेजवर काढा आणि समजून घ्या. नाही समजल्यास तुम्ही मला पाठवू शकता, मी त्याचा अर्थ तुम्हाला समजून सांगेल, काय अडचण नाही. एखाद दिवस तुम्हाला सर्व स्पेशली स्पर्धा परीक्षेबद्दल समजून सांगणार तुम्हाला. तर म्हणजेच म्हणूनच म्हटलं मी तुम्हाला की मला तुम्ही जर प्रेरित केलं, प्रेरित म्हणजे काय की असे व्हिडिओ जे तुम्हाला चांगले वाटले तुम्ही लाईक करा, शेअर करा. नक्कीच एक दिवस तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओज दिसेल. तर बघा मला तुम्ही किती मोटिवेट करतात. आता ह्या झाला 12 नंबरचा प्रश्न. 13 नंबर आणि 14 नंबरचा आपण प्रश्न पाहू आणि थांबूया. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर खर्च करतो. कशावर, जेवणावर खर्च करतो. उर्वरित पगाराच्या 60% कपड्यावर खर्च करतो. आता तर कोरोनाच्या सुट्ट्यांमध्ये तर कपड्याचं दुकानच बंद आहे, नाही का. असं आहे आपलं लाईफ. ठीक आहे, चालत राहू देणं, चालत ठेवणं आपलं काम आहे. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर खर्च करतो, उर्वरित पगाराच्या 60% कपड्यावर खर्च करतो. तरी सुद्धा त्याच्याकडे 4,000 रुपये शिल्लक राहते. तर त्या व्यक्तीचा पगार किती. इथे तुम्हाला पहिलाच आन्सर यायला पाहिजे. जर व्यवहारिक विचार केला तुम्ही, कसा, माझा पगार जो काही आहे असं मी खर्च केला तर 4,000 रुपये शिल्लक राहिले. काय शिल्लक राहिलं, 4,000 रुपये शिल्लक राहिले. त्याकडे जायचंय. शिल्लक म्हणजे बाकी, तर बाकी उरले पाहिजे. तर तुम्ही मला एक कॉन्सेप्ट सांगतो, मग ट्रिक सांगतो. बघा इकडे कॉन्सेप्ट काय आहे. सरळ सरळ मी तुम्हाला मगाशी बोललोय, एक तर व्हॅल्यू घ्या नाही तर एक्स घ्या. तर एक्स घेऊ आपण. इथं व्हॅल्यू आपल्याला समोर दाखवायचं. तुम्ही बघू, तुम्हाला कॉन्सेप्टनी आणि ट्रिक्सनी दोन्ही यानं सांगणार. तर इथे तुम्हाला आता सांगितलं होतं की मी इथे एक्स घ्यायचा, तर एक्स घ्या किंवा व्हॅल्यू घ्या व्हॅल्यू असताना. तर मग एक्स घेतला. एक्स हा एकूण पगार झाला. एकूण पगार किती झाला, एक्स. एकूण पगार एक्स. तर या एकूण पगारावर 20% जेवणावर खर्च झाला. 20% जेवणावर खर्च झाला म्हणजे किती मग बाकी राहिला, 80. आता इथे 80% बाकी राहिला. मग बाकी राहिलेलाच आपण का बरं करतो, कारण आहे आपल्या प्रश्नामध्ये शिल्लक पगार जो दिसतोय तो आपण राईट साईडला मांडणार. मग राईट साईडला 4,000 रुपये असं लिहिणार.
याचा अर्थ काय झाला, राईट साईडला तुम्हाला बाकी पगार, तर लेफ्ट साईडला सुद्धा बाकीच पगार असायला पाहिजे. कोणतेही समीकरण गणितामध्ये तुम्हाला समजत असताना लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड कशी असतं, सारखी असतं. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड हे समजलंच पाहिजे. मग लेफ्ट हँड साईडला जर तुम्हाला बाकी पगार, तर राईट हँड साईडला सुद्धा बाकी पगार. तर आपल्याला स्वतःला कसं समजायचंय, स्वतःचा संपूर्ण पगार समजून सॉल्व्ह करून राहिलो आपण. तर मग त्यानंतर तुम्हाला 60% कपड्यावर खर्च झालेला दिसतोय, म्हणजेच किती टक्के बाकी राहिला, 40%. अशा पद्धतीने तुम्ही जर समजा कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला एक्स बरोबर काय दिसेल, 4000 गुणिला 100 भागीला 8 गुणिला 4. 8×5 40, म्हणजे इथं 500 झाले. आणि हे 4 ने याला भागा तुम्ही, किंवा याला 25 100ला भागा, काही चालेल. म्हणजे 25 गुणिला 500, 25 5 100, म्हणजे 100, आणि 2 शून्य, म्हणजे 12,500 त्या व्यक्तीचा एकूण पगार होता. त्यानं त्याच्यावर 20% खर्च केला जेवणावर आणि 60% कपड्यावर खर्च केला. त्याचा शिल्लक किती राहिला, 4000. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि दुसरी एक मेथड जी आहे ओरल मेथड, म्हणजे परीक्षेच्या टाइम मध्ये तुम्ही पाहिलं जरी आन्सर देत असेल तर फारच चांगलं, कमी वेळात सॉल्व्ह होतील. तर बघा कशा पद्धतीने समजून सांगतो. तुम्हाला इथे ट्रिकच समजा नाही का, दुसरं काय नाही, ट्रिक आपण त्यालाच म्हणतोय. 100% पगार आहे, 100% पगार आहे, त्याच्यातून 20% जेवणावर खर्च केला. स्टार्टिंगचा पगार आहे, जेवणावर खर्च केला म्हणजे 80% राहिला. 80% राहिल्यानंतर या 80च्या 60% त्यांना कपड्यावर खर्च, म्हणजे समजा तुमचा 100% म्हणजे 100 रुपये पगार असं समजायचं. मग आता 80वर समजा 60% खर्च केला, म्हणजे किती खर्च झाला, 800 कमा 48, ओव्हरऑल जर समजतो म्हटलं तर करून 40% बाकी. 40% बाकी राहिला म्हणजे काय, 8×32, 32 बाकी राहिला. याचा अर्थ 32 आले. ठीक आहे, 8×32. आता तुम्हाला लक्षात येतं, याचा अर्थ काय, 32% आपला पगार इथे शिल्लक दिसतोय. किती टक्के, 32%. 32% जर पगार हा शिल्लक दिसतोय, याचा अर्थ 32ला 4000 रुपये शिल्लक आहे. 32% म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 100. तर 100ला किती, 25. आता तुम्ही ते कॅल्क्युलेशन डायरेक्ट पण करू शकता, हे इथे समोर जाऊ शकते आणि कॅल्क्युलेशन, म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला कॅल्क्युलेशन केल्यानंतर नक्कीच काय दिसेल, 12,500 दिसेल. कॅल्क्युलेशन करून टाका, 12,500 दिसेल. म्हणजे तुम्ही असा विचार करू शकता, काय केलं आपण, 100% पगार घेतला, 20% जेवणावर खर्च केला, म्हणजे 80 राहिला. मग 80च्या 60% झाला, म्हणजे राहिलाच किती मग, 40%. तर 8×32 म्हणजे 32 शिल्लक राहिला. मग 32 म्हणजे काय, तर 4000. 32 म्हणजे 4000, तर 100 म्हणजे किती, 100 का, तर कारण टोटल पगार म्हणजे काय, 100. तर 100ला किती, अशा पद्धतीने तुम्हाला समजलं पाहिजे. 14वा प्रश्न. इथे हा 14वा प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतोय. बघा आता, एका शाळेची विद्यार्थी संख्या एका वर्षी शेकडा 10ने वाढली व दुसऱ्या वर्षी 20% वाढून 528 झाली. तर 2 वर्षापूर्वी शाळेची विद्यार्थी संख्या किती, 2 वर्षापूर्वी म्हणजे आधी. याच्या आधारासमोर पुन्हा एक टाईप आहे लोकसंख्येचा वगैरे, तुम्हाला समजून जाते. तर बघा, मला सांगा आता कॉन्सेप्टने मी जर समजा प्रश्न तुम्हाला समजून सांगतो म्हटलं, तर कॉन्सेप्ट मध्ये समजा शाळेची विद्यार्थी संख्या किती होती, एक्स होती, माहित नाही. एक्स वर काय झाली, 10% वाढली, म्हणजे 110% झाली असेल. मग काय झालं, 20% पुन्हा वाढली. 20% वाढली म्हणजेच 20% वाढली म्हणजेच काय झालं, 120% झाले. 120% झाल्यानंतर हे 2 वर्षानंतर येणारी जी लोकसंख्या आहे, किंवा ही 2 वर्षानंतर येणारी विद्यार्थी संख्या आहे, ती किती झाली, 528 झाली. बघा, हे 2 वर्षानंतरची विद्यार्थी संख्या आणि 2 वर्षानंतरची विद्यार्थी संख्या. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. मांडत असताना आपलं माइंड आपल्याला तिथे ठेवावं लागेल की लेफ्ट हँड साईडला आपण जे घेतो तेच राईट हँड साईडला, म्हणजेच राईट हँड साईडला काय येणार त्याच्या आधारावर घेणार. म्हणजेच तुम्ही याला इथं जर समजा असं सोडवलं तर काय होईल, एक्स बरोबर 528 गुणिला 100 भागीला 11 गुणिला 12. इथे 12 ने भागा, 12 चूक 48 उरले, त्याच्यानंतर पुन्हा 4, 12 चूक 48, मग 11 चूक 44. अशा पद्धतीने तुम्हाला विद्यार्थी संख्या 2 वर्षापूर्वी 400 होती, जे 2 वर्षानंतर किती झाली, 528 झाली. तुम्ही असं करू शकता, या डायरेक्टली तुम्ही करू शकता. समजा जर तुम्हाला असं वाटलं 10% वाढली, मग दुसऱ्या वर्षी पुन्हा 20% वाढली, म्हणजे बघा फरक किती झाला. तर ओरल पण आलं पाहिजे, तर 10% वाढली म्हणजे 10, मग पुन्हा 20% वाढली म्हणजे पुन्हा 20, मग किती झाली वाढून, 528. तर बघू आपण कितीचा फरक पडला, तर म्हणजे 528 झाली, म्हणजे 10 गुणिला 20 भागीला 100. म्हणजे तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता. 10 20 30 आणि 2 32. ठीक आहे, म्हणजे 32% वाढ झाली. 32% वाढ 32 झाली. 132 ला किती, 528. तर 100 ला किती, म्हणजे तुम्ही असं लक्षात घेऊ शकता. 32% वाढ झाली म्हणजे पहिले 100% होती, 132 झाली. 132 ला 528, तर 100 ला किती, 100 ला किती, एवढ्याला किती, म्हणजेच काय, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय होईल, हे इकडे गुणाकार, म्हणजे 528 गुणिला 100 भागीला
132. कॅल्क्युलेशन केलं तर 132 चौक म्हणजेच 400. तुम्हाला जसं कॅल्क्युलेशन समजेल त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा आणि कसं सोपं होईल ते बघा. तर हा 14वा प्रश्न झाला. मी आता 15वा प्रश्न तुम्हाला समजून सांगतो. तर आपण इथे 15वा प्रश्न बघूया. 15वा प्रश्नामध्ये तुम्हाला मी जो प्रश्न समजून सांगतो तो म्हणजेच माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत, उरलेले लोक अविवाहित आहे, यापैकी विवाहित लोकांची संख्या आहे. इथं लक्षात ठेवत चला, प्रत्येक प्रश्न वाचत असताना काही गोष्टी काही जे वाक्य असतात ज्याला मी महत्वाची टर्मिनॉलॉजी म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर जोडपी आहेत, उरलेले लोक अविवाहित आहे, उरलेले लोक अविवाहित आहे, यापैकी विवाहित लोकांची संख्या 60%. विवाहित लोकांची संख्या 60% आहे. या शब्दाकडे पाहिल्याबरोबरच समजायला पाहिजे की 60% जर विवाहित असेल तर याच्यामध्ये 30% मेल प्लस 30% फिमेल असं पाठापाठात समजलं पाहिजे. एवढं कळलं असेल. मग आणि पुरुषांची एकूण संख्या किती आहे? 54%. तर मग पुरुषांची संख्या जर 54% असेल तर ऑब्व्हियसली जर 100% एकूण आहे त्यामध्ये 54% आपण जर मायनस केले तर काय होईल? 46% आपल्याला स्त्रिया भेटेल. काय भेटेल? स्त्रिया भेटेल, ज्याला आपण F लिहिलेला आहे आणि इथे हे मेल आहे. ठीक आहे. मग आता सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे ती समोर काय दिलेलं आहे आणि पुरुषांची एकूण संख्या 54% आहे. तर त्या या गटात अविवाहित स्त्रियांची संख्या म्हणजे ह्या स्त्रिया आहे एकूण, याच्यामधून जर विवाहित स्त्रिया जर आपण मायनस केले तर डायरेक्ट काय भेटेल? अविवाहित स्त्रिया. तर म्हणजेच आपल्याकडे स्त्रिया किती आहेत? 30%. ह्या कोणत्या आहेत? विवाहित आहेत. तर म्हणजे आपण 30% जर इथे मायनस केले तर आपल्याला उरलेले 16% जे दिसत आहेत ते अविवाहित स्त्रिया. ऑप्शन पण आहे विवाहित स्त्रिया. म्हणजेच ऑप्शन मध्ये होते 24%, 16%, 32% असे ऑप्शन होते. तर आपला आन्सर काय? 16%. याला 2-3 पद्धतीने आपण विचार करू शकतो. 2-3 पद्धतीने म्हणजे 2-3 लॉजिक लावून काढू शकतो. तर हे सर्वात सोपी लॉजिक आहे. तर तुम्ही हा जो लॉजिकल क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला पुन्हा लक्ष द्या. 60% मध्ये 30%, 30% काय? मेल आणि फिमेल. तर कारण 60% जोडपी आहे. तर हे कोणते? मॅरिड. मग 100% 54% जर समजा आपण पुरुष काढून टाकले तर राहिले काय? स्त्रिया. कारण स्त्रियांकडे आपण काय चालू आहे? कारण इथे अविवाहित स्त्रियांची संख्या विचारली. मग 46 हे एकूण स्त्रिया झाल्या, त्याच्यामधून 30% विवाहित स्त्रिया मायनस केल्या तर 16% ह्या अविवाहित स्त्रिया आल्या. अशा पद्धतीने तुम्हाला मी पार्ट 1 पर्सेंटेजच्या पार्ट 1 शेकडेवारी प्रतिशत या टॉपिक मध्ये, टक्केवारी या टॉपिक मध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. मी आशा करतो की तुम्हाला 15 प्रश्न समजले असतील आणि कोणत्या क्युरीज असेल तर तुम्ही मला माझ्या या मोबाईल नंबरवर पाठवू शकता. ठीक आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर पुन्हा सांगतोय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रेरणा मिळते. कारण ते एक गोष्ट बोलतो शेवट, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहाल, पूर्ण प्रॅक्टिस कराल आणि यानंतर मला जे व्हिडिओज टाकायचे चांगले चांगले व्हिडिओज मी तुमच्या समोर आणणार आहोत. तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण टर्मिनॉलॉजी समजा आणि मग समोर जा. अर्धा एक तास कुठे नाही जात आपलं. अर्धा एक तास पूर्ण व्हिडिओ पाहण्यामध्ये द्यायचा, नाही तर फॉरवर्ड रिव्हर्स करत राहिलो आपण आणि स्किप करून टाकलं तर नुकसान करू. तर सर्वात महत्वाचं हे की आपल्याला पूर्ण 15 प्रश्न चाळायचे आहे. एक मी व्हिडिओज मी तुमच्या समोर येणाऱ्या दिवसांमध्ये आणणार आहोत आणि तुम्हाला धन्यवाद. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओजमध्ये.